तर आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत। तर आज आपण बनवणार आहोत खूप सुंदर अशी फुलं, जे की बनवायला खूप सोपी आहेत आणि दिसायलाही खूप सुंदर आहेत। ही फुलं आपण तोरणासाठीही वापरू शकतो। मी इथे ही तोरण बनवण्यासाठीच वापरलेली आहेत। तर चला या फुलांना बनवायला सुरुवात करूया। तुम्ही जर इथे नवीन असाल तरीही तुम्ही ही फुलं अगदी सहज बनवू शकता। तर चला ही फुलं बनवूया। ही फुलं बनवण्यासाठी आपल्याला येलो आणि व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे, त्याचसोबत 3 mm चा क्रोशा हुक घ्यायचा आहे आणि धागा कट करण्यासाठी एक सीझर। तर चला बनवायला सुरुवात करूया। इथे सर्वात पहिले आपल्याला व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे। आता धाग्याला अशा पद्धतीने घ्यायचं आहे आपल्याला। इथे मॅजिक रिंग बनवायची आहे, क्रोशामध्ये धागा घ्यायचा नाही आहे। तर बघा, मॅजिक रिंग बनवण्यासाठी 2 बोटाच्या वरतून अशा पद्धतीने सर्कल करून बघा धाग्याच्या वरतून मागच्या साईडला न्यायचं आहे। त्यानंतर इथून आपल्याला असा क्रोशा घालायचा आहे सर्कलच्या मधोमध। त्यानंतर हा मागे नेलेला धागा असा काढून घ्यायचा आहे बघा वरती। अशा पद्धतीने आपल्याला बोटाखाली पकडायचं आहे। अशा पद्धतीने बघू शकता हे मॅजिक रिंग बनवून तयार झालेली आहे। तर बघा, हा धागा आपण खेचून मॅजिक रिंग लहान किंवा मोठी बनवू शकतो। तर अशा पद्धतीने मॅजिक रिंग बनवून झाल्याच्या नंतर आपल्याला इथे चेन्स बनवायच्या आहेत। तर बघा, 1 2 आणि 3 चेन बनवून झाल्याच्या नंतर धागा घेऊन परत सेम लूपमध्येच डबल क्रोशा करायचा आहे। परत बघा, परत धागा घ्यायचा आहे आणि त्याच सर्कलमध्ये परत डबल क्रोशा करायचा आहे। इथे जे आपण पहिले 3 चेन बनवले होते त्यालाही आपल्याला एक डबल क्रोशाच काउंट करायचा आहे। बघा, परत एक डबल क्रोशा। अशा पद्धतीने आपल्याला इथे या सर्कलमध्ये टोटल 18 डबल क्रोशा बनवून घ्यायचे। तर चला, जसे आपण हे 4-5 डबल क्रोशा बनवले त्याच पद्धतीने आपण इथे 18 डबल क्रोशा बनवून तयार करून घेऊयात। तर बघा, अशा पद्धतीने मी इथे 18 डबल क्रोशा बनवून घेतलेत आणि अशा पद्धतीने हे हाफ सर्कल रेडी झाले। आता जो हा मॅजिक रिंगचा धागा होता दुसऱ्या साईडचा, त्याला अशा पद्धतीने खेचून घ्यायचं आहे। खेचल्याच्या नंतर बघा, सेंटरला मधोमध अशा पद्धतीने हे जॉईन होईल। आता इथे आपल्याला राहिलेला धागा ही जॉईन करून याला सर्कल बनवायचं आहे। तर बघा, स्टार्टिंगला आपण ज्या 3 चेन बनवल्या होत्या त्याच्याच तिसऱ्या चेनमध्ये क्रोशा टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने लूप घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने स्लिप स्टिच बनवत जॉईन करून घ्यायचं आहे। आता इथे आपल्याला परत 3 चेन बनवायच्या आहेत। 3 चेन बनवल्याच्या नंतर सेम जिथे आपण 3 चेन बनवल्या त्याच लूपमध्ये परत एक डबल क्रोशा करायचा आहे। आता बघा, हे 2 डबल क्रोशा झाले। 3 चेनला आपल्याला एक डबल क्रोशाच काउंट करायचं आहे। आता पुढच्या लूपमध्येही 2 डबल क्रोशा करायचे आहेत। तर बघू शकता, एक आणि सेम लूपमध्ये हा दुसरा डबल क्रोशा। परत त्याच्या पुढच्या लूपमध्येही आपल्याला 2 डबल क्रोशा करायचे। तर बघा, एक आणि सेम लूपमध्ये हा दुसरा डबल क्रोशा। परत धागा घ्यायचा आहे आणि पुढच्या लूपमध्येही आपल्याला तसेच 2 डबल क्रोशा बनवायचे जसे आपण इथपर्यंत बनवले। तर बघा, 2 डबल क्रोशा पुढच्या लूपमध्येही बनवले। अशाच पद्धतीने आपल्याला आता प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशा बनवत हे सर्कल कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर चला, अशाच पद्धतीने 2-2 डबल क्रोशा बनवत हे सर्कल कंप्लीट करून घेऊया। यानंतर कसं जॉईन करायचं ते बघूया। तर बघू शकता तुम्ही, अशा पद्धतीने आपण इथे प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशा बनवत हा राऊंड कंप्लीट करून घेतलेला आहे। बघा, अशा पद्धतीने प्रत्येक लूपमध्ये 2-2 डबल क्रोशा बनवून घेतलेले आहेत। आता इथे आपल्याला जॉईन करायचं आहे। तर बघा, इथे जे पहिले 3 चेन आहेत त्याच्या तिसऱ्या चेनमध्ये आपल्याला क्रोशा टाकायचा आहे। बघा, 1 2 आणि 3 या तिसऱ्या चेनमध्ये क्रोशा टाकायचा आहे। असा लूप काढून घ्यायचा आहे। त्यानंतर अशा पद्धतीने स्लिप स्टिच करून जॉईन करून घ्यायचं आहे। आता अशा पद्धतीने जॉईन केल्याच्या नंतर आपल्याला एक चेन बनवायची आहे। 1 2 3 4 चेन बनवायचे आहेत। 4 चेन बनवून झाल्याच्या नंतर बघा, जी पुढची चेन आहे ही जिथे आपण जॉईन केले त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे। तर बघा, पुढच्या चेनमध्ये लूप टाकायचा आहे, धागा काढून घ्यायचा आहे आणि वरती आलेल्या दोन्ही धाग्यांमधून परत एक धागा काढायचा आहे। अशा पद्धतीने आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे। आता इथे परत एक चेन करायची आहे, धागा खेचून घ्यायचा आहे आणि मधोमध कट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने कट केला। आता याला परत थोडंसं खेचून घ्यायचं आहे। तर बघू शकता, आपण एक सर्कल आणि त्याच्यावरती एक छोटासा लूप तयार करून घेतलेला आहे। आता हा जो कट केलेला धागा आहे या धाग्याला आपल्याला अशा पद्धतीने बॅक साईडला काढून घ्यायचं आहे। तर क्रोशाच्या मदतीने आपल्याला पहिले धागा बॅक साईडला घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने बॅक साईडला धागा घेतलाय, समोरच्या बाजूने दिसत नाहीये। आता बॅक साईडला आणलेला धागा आपल्याला आतल्या स्टिचेसमध्ये टाकून घ्यायचा आहे। तर बघा, अशा पद्धतीने क्रोशाच्या मदतीने आतल्या स्टिचेसमध्ये याला टाकून घ्यायचं आहे।
आता उरलेला धागा आपल्याला इथे कट करून घ्यायचा आहे। हा जो सेंटरचा मॅजिक रिंगचा धागा आहे यालाही अशाच पद्धतीने आपल्याला टाकून कट करून घ्यायचं आहे। तर चला करून घेऊया। आता बघू शकता अशा पद्धतीने आपलं हे सर्कल रेडी झालेलं आहे। खूप सोपं आहे बनवायला। अशाच पद्धतीने आपल्याला इथे 5 सर्कल बनवायचे आहेत। तर एक फूल बनवण्यासाठी आपण असे 5 सर्कल बनवून घ्यायचे आहेत। बघा मी इथे पहिले 4 सर्कल बनवून घेतले होते आणि हा एक इथे 5 सर्कल आपण बनवून घेतलेले आहेत। आता या फ्लावरच्या मध्ये आपल्याला एक येलो कलरची छोटीशी डिझाईन बनवायची आहे। तर त्यासाठी आपण येलो कलरचा धागा घेऊयात। आता धाग्याला आपल्याला तोच क्रोशा वापरायचा आहे। सगळ्यात आधी धाग्याला क्रोशामध्ये घ्यायचं आहे अशा पद्धतीने। आता चेन्स बनवायचे आहेत। तर बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आणि 13 इथे आपल्याला 13 चेन्स बनवून घ्यायचे आहेत। त्यानंतर बघा एक चेन सोडायची आणि त्याच्या पुढच्या चेनमध्ये आपल्याला एक सिंगल क्रोशा करायचा आहे। परत बघा त्याच्या पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा, परत पुढच्या चेनमध्ये एक सिंगल क्रोशा। अशा पद्धतीने आपल्याला इथे प्रत्येक चेनमध्ये एक एक सिंगल क्रोशा बनवून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण ज्या 13 चेन्स बनवल्यात त्याच्यात आपण एक चेन सोडली होती। त्यानंतर राहिलेल्या 12 चेन्समध्ये 12 सिंगल क्रोशा बनवून याला कंप्लीट करून घ्यायचं आहे। तर बघा इथपर्यंत मी 12 सिंगल क्रोशा बनवून घेतलेले आहेत। शेवटी आपल्याला झाल्याच्या नंतर एक चेन करायची आहे। बघा इथपर्यंत झाले आपले 12 सिंगल क्रोशा बनवून तयार झालेले आहेत। आता इथे एक चेन करायची आहे, धागा असा लांब खेचायचा आहे आणि परत इथे याला मधोमध कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने ही येलो कलरची एक छोटीशी डिझाईन आपण इथे बनवून घेतलेली आहे, जी की आपण फ्लावरच्या मध्ये घालणार आहोत। तर अशाच पद्धतीने आपल्याला अजून 4 डिझाईन बनवून घ्यायच्यात एका फुलासाठी। एक फूल बनवण्यासाठी आपण या 5 व्हाईट कलरचे सर्कल आणि 5 या येलो कलरच्या डिझाईन्स बनवून घ्यायच्या आहेत। तर बघा इथे मी येलो कलरच्या 5 डिझाईन्स बनवून घेतलेल्या आहेत। जशी आपण एक बनवली त्याच पद्धतीने बाकीच्याही आपल्याला इथे बनवून घ्यायच्या आहेत। आता हे डिझाईन आणि हे जे आपण सर्कल बनवलेले आहेत यांना जॉईन करून आपल्याला इथे फूल बनवायचं आहे। तर त्यासाठी आपल्याला इथे निडल आणि त्यामध्ये व्हाईट कलरचा धागा लागणार आहे। तर चला आपण इथे धागा घेऊया। तर बघा अशा पद्धतीने आपल्याला एका निडलमध्ये व्हाईट कलरचा धागा टाकून घ्यायचा आहे। आता याला आपल्याला जॉईन करायचं आहे। तर त्यासाठी आपण पहिले एक सर्कल घ्यायचं आहे, त्यानंतर एक येलो कलरची डिझाईन घ्यायची आहे। आता या सर्कलच्या एकदम मधोमध जिथे आपण ही 4 चेनचा लूप बनवला होता त्याच्या खालच्या साईडला ही डिझाईन अशी ठेवायची आहे। आणि अशा पद्धतीने बघा तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने ठेवून आपल्याला इथे याला सर्कलला असं फोल्ड करायचं आहे। थोडंसं फोल्ड केल्याच्या नंतर बघू शकता हे अशा पद्धतीने आकार याचा तयार होतो। ही जी आतली डिझाईन आहे तीही त्या फोल्डच्या मध्ये आली पाहिजे, म्हणजे निडलमध्येही तिन्हीही लूप येतील आणि हे फूल व्यवस्थित तयार होईल। आता बघा अशा पद्धतीने आपण फोल्ड केलं की याच्यामधून आपल्याला निडल घालून घ्यायचे। बघू शकता दोन्ही साईडने व्हाईट आणि मध्ये येलो अशा पद्धतीने ही आपण निडलमध्ये घालून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने ही छोटीशी पाकळी याची तयार झालेली आहे। आता परत दुसरा सर्कल घ्यायचा आहे। दुसऱ्या सर्कलच्या मध्येही सेम त्याच पद्धतीने आपल्याला करून घ्यायचं आहे। बघा त्याच पद्धतीने येलो डिझाईन मध्ये टाकायची आहे, असं सर्कल फोल्ड करायचं आहे। फोल्ड केल्याच्या नंतर इथे आपल्याला निडलने याला अशा पद्धतीने टाकून घ्यायचं आहे। बघा हे छोटंसं पेटल दुसरंही तयार झालं, दुसरी पाकळीही तयार झाली। तर बघा जशा या आपण 2 पाकळ्या बनवल्या त्याच पद्धतीने आपल्याला तिसरी पाकळीही बनवायची आहे। सर्कलच्या मधोमध अशा प्रकारे ही येलो कलरची डिझाईन ठेवायची आहे। त्यानंतर अशा पद्धतीने याला पेटल बनवून घ्यायचे आणि निडलच्या मदतीने जॉईन करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे तिन्ही लूपमधून निडल गेली पाहिजे, म्हणजे इथे व्यवस्थित जॉईन होईल। आता बघू शकता आपण इथे 3 पाकळ्या बनवल्या, त्याच पद्धतीने आपल्याला बाकीच्या राहिलेल्या 2 पाकळ्याही बनवून घ्यायच्या आहेत। तर चला बनवून घेऊया। तर बघा अशा पद्धतीने इथे 5ही पाकळ्या आपण धाग्यामध्ये घालून घेतलेल्या आहेत। आता याला आपल्याला इथे जॉईन करायचं आहे। तर जॉईन करण्यासाठी जो आपण धागा इथे घेतलेला आहे त्याला अशा प्रकारे खेचून घ्यायचं आहे आणि ह्या ज्या पाकळीचा मधला भाग आहे त्याला मागच्या बाजूने काढायचं आहे, म्हणजे जे आपले येलो कलरचे वगैरे धागे आहेत ते मागच्या बाजूने गेले पाहिजे आणि अशा पद्धतीने आपल्याला गाठ द्यायची आहे। तर बघा इथे असं खेचून घ्यायचं आहे आणि असं मध्येच बघा गाठ द्यायची आहे। तर बघा इथे अशी आपली गाठ ही मागच्या साईडने आली पाहिजे, अशा प्रकारे इथे गाठ द्यायची आहे। तर इथे गाठ दिल्याच्या नंतर अजून 2-3 गाठ मारून घ्यायच्या आहेत, म्हणजे
अजिबात इथे ढिलं राहणार नाही आणि फूलही व्यवस्थित तयार होईल. अशा पद्धतीने बघा गाठ देऊन दिली. आता इथे आपल्याला जे उरलेले धागे आहेत येलो कलरचे वगैरे ते सगळे धागे कट करून घ्यायचे आहेत. बघा इथे मी सगळे धागे कट करून घेतलेत. आता जी आपली निडल आहे म्हणजे निडलमध्ये धागा आहे त्याने आपल्याला इथे अजून थोडंसं जॉईन करायचं आहे. तर अशा पद्धतीने एकदा धागे कट करून घेतल्याच्या नंतर आपण इथे जॉईन करून घेऊया. बघू शकता हे अशा प्रकारे फूल आपलं तयार होईल. आता मागच्या बाजूने याला आपल्याला अजून थोडंसं जॉईन करायचं आहे. त्यासाठी निडल घ्यायची आहे आणि मागच्या साईडने जे काही व्हाईट कलरचे असे कॉर्नर आलेले आहेत त्याच्यामधून आपल्याला निडलला असं टाकून घ्यायचं आहे. सगळ्या कॉर्नरमधून आली पाहिजे. बघा अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे निडलला. अशा पद्धतीने सगळ्या लूप्समध्ये टाकून घेतल्याच्या नंतर शेवटी आपल्याला इथे 1-2 गाठ द्यायच्या आहेत. निडलच्या मदतीनेच इथे या धाग्याला गाठ द्यायची आहे. त्यानंतर उरलेला जो काही धागा आहे त्याला आतमध्ये असं थोडंसं टाकायचं आहे आणि कट करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने बघा कट करून घेतला. तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर मागच्या साईडने आणि पुढच्या साईडनेही बघा हे फूल आपलं बनवून तयार झालेलं आहे. याला थोडंसं हलक्या हाताने असं पसरून घ्यायचं आहे म्हणजे हे अजून छान लुक देईल. बघू शकता अशा पद्धतीने पसरून घेतल्याच्या नंतर हे किती सुंदर दिसतंय. अशा पद्धतीने आपलं हे फ्लावर बनवून तयार झालेलं आहे. तर हे फूल तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. बनवायला सोपं आहे की नाही हेही सांगा. जर तुम्हाला रोहिणीज क्रॉचेट मराठीचे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईबही नक्की करा.